God. हा, जय गुरु. आपण सुरू करू, कारण हा तसा अं, काही शेड्यूल्ड क्लास नाही. आपण असेंबल याकरता झालो की थोडस इनसिक्युअर्ड काल काही लोकांना वाटत होतं. तर आपण चर्चा करू, कशी काय तयारी आहे, काय करायचं आहे. कोणी सुरुवात करेल? काय चर्चा करायची आहे, असं काही प्लॅन केलेलं आहे तुम्ही काही? आवाज येतोय माझा? आवाज आवाज. येतोय सर, नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार. तर म्हणलं तर पण काय काय चर्चा करायची आज, काही असं डोक्यात आहे का काही? चर्चा असं काही मी तर काही ठरवलेलं नाहीये. नाही ना, असं नाही ना काही? हा हा, असं स्पेसिफिक असं काही नाही. फक्त ओके. उत्तरं कशी लिहायची वगैरे ह्याच्याबद्दल मनामध्ये कन्फ्युजन असू शकतं, हा की हा. कसं लिहायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे. आणि पेपर ते स्कॅन करून पाठवायचे वगैरे, ही सगळी जी प्रोसिजर आहे ती थोडीशी सगळ्यांना हो वेगळी वाटू शकते, असं मला हो वाटतं. हो हो. प्रश्नपत्रिका तर सगळ्यांनी बघितलेली आहे ना? प्रश्नपत्रिका आपण एकदा डिस्कस पण केली होती. कशा नमुना प्रकार प्रश्नपत्रिका पाठवली होती. हो, म्हणजे त्यात काही. ती बघितली. हा, ती परत बघायची का तशी? मग गरज आहे का? नाही 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 ना? मग ह्या नाही. ह्या पुस्तकामधून, म्हणजे ह्या पीडीएफ मधला काही आपण चर्चा करायची का? नाही प्रश्नपत्रिका एक सर पूर्ण झाली होती का डिस्कस? हो, आपण मी तेव्हा नव्हते डिस्कस तेव्हा केली. म्हणून विचारते. मग पुन्हा बघायची का त्याला एकदा मग? एक शंका होती सर. चालेल ना. हा हा, बोला. सूक्त किंवा सुभाषित जर दिलं असेल त्याचा अर्थ सांगायचा, हा हा. तर त्याला पहिले अन्वयार्थ फोड करून आणि मग पुन्हा नाही, भावार्थ. तसं लिहायचे अन्वय वगैरे जमणार नाही, तसं ते अवघड जाईल करायला. हा हा हा. त्याचा साधारण अर्थ आपल्याला जो कळलेला आहे, हम्म. तोच अर्थ आपण मराठीमध्ये लिहायचा. कारण ते हा कसं की ठीक. अन्वय लिहिणं म्हणजे काय, की हम्म. त्याला एक नॉर्मल संस्कृत भाषेमध्ये आपण जसं लिहितो, हो कर्ता कर्मक्रिया साधारणपणे, असं तसं काही आवश्यक हो नाहीये. पण हे कवीला कसं असतं, स्वातंत्र्यामुळे ते कसंही लिहिलेलं असतं ते. मग त्याला बरोबर. आपण योग्य रीतीने लिहिलं तर आपल्याला त्याचा अर्थ कळायला सोपं जातं. म्हणून तसं ते स्वतः. अच्छा. हा, पण ते आपल्याला अजून त्याची सवय नाही त्या गोष्टीची एवढी, म्हणून तेवढं न केलं तरी. आता हे सुखमा पतितम सेव्यम, दुःखमा पतितम तथा. आता ह्याचं त्यांनी काय केलं की सुखम आणि आपतितम हे दोन शब्द मिळून एकत्र आलेले. हे चक्रवत परिवर्तित, हे चक्रवत शब्द आहे आणि परिवर्तन ते त जे आहे ते हलंत आहे. ते एकत्र केल्यामुळं अर्ध त आणि प हे एकत्र झालं आणि चक्रवत परिवर्तन ते असं झालं ते. मग तसं आपल्याला वेगवेगळं जिथं करता येईल तिथे हरकत नाही, पण तरी सुद्धा हे लक्षात राहत असेल तर ठीक आहे. जसं आता ह्याचं अन्वय असा अशा प्रकारचा आहे, हे जर आपल्याला आठवत असेल त्यावेळेला आणि आपण लिहू शकत असू तर काही हरकत नाही. पण जिथे आपल्याला आत्मविश्वास नसेल की आपण या ठिकाणी प्रॉपरली त्या रचनेमध्ये मांडू शकतो, तर न लिहिलेलं चांगलं. मग तिथे आपण अर्थ आणि भावार्थ लिहिला तरी चालतो. नमस्कार. नमस्कार. दिलीपजी, हा प्रसाद बोल. बोलतोय. हा बोल. हा, नमस्कार सगळ्यांना. मी दिलीपजींसारखाच दुसऱ्या बॅचला शिकवतो. हा आमच्या वर्गातही मी अशाच सूचना दिल्या होत्या ज्या दिलीपजी तुम्हाला देत आहेत. अन्वय तुमच्याकडनं अजिबात अपेक्षा नाहीये. जरी तुम्ही अन्वय लिहिलात तरी त्याला जास्तीचे गुण मिळणार नाहीयेत. पण सुभाषित कळलंय का नाही हे मात्र विस्तारित उत्तरामध्ये लक्षात यायलाच पाहिजे आमच्या. म्हणजे नुसतं एका वाक्यात, दोन वाक्यात त्याचा अर्थ लिहू नका. उदाहरणासकट संदर्भासहित स्पष्टीकरण द्या.
एखादं तुमच्या नेहमीच्या आयुष्यातलं जे प्रसंग असतो त्याचं उदाहरण देऊन हे सुभाषित कसं लागू आहे हे जर का तुम्ही लिहिलं तर त्याचा जास्त परिणाम होईल. येतंय लक्षात? मग ते बरं बरं उदाहरण हो. कुठलं पण असू शकतं, म्हणजे आपल्या आपल्या आयुष्यातलं दुसरं अगदी वाचण्यामध्ये आलेलं. तुमचं खाजगी देखील उदाहरण असू देत, काही हरकत नाही. जसं हेच एक्सप्लेन करता म्हणू शकतो आपण, किंवा हा जीवनामधला नेहमीचा अनुभव आहे की सुख आणि दुःख हे कायम नसतातच, केव्हा तरी येतं, एकामागे एक येत राहतात, केव्हा केव्हा एकाच वेळेला अनेक दुःख येतात, पण त्यानंतर केव्हा तरी सुख येतच. जसं रात्रीच्या अंधकारानंतर केव्हा तरी पहाट होतेच. त्यामुळे आशावादी राहून आपण नेहमी या चक्रामधून बाहेर पडून पुन्हा सुखाचा आस्वाद घेण्याकरता मनाची, शरीराची, बुद्धीची तयारी ठेवायची. आणि मग त्यातलं काही उदाहरण आपण द्यायचं देऊ शकतो. बघा बाबूजींचंच एक चांगलं गीत आहे ना, आठवत असेल तर, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र वस्त्र मानवा मानवा. विणले आयुष्याचे. हे लिहिलं ना तर आम्हाला जास्त कळेल की हो यांना बरोबर कळलंय सुभाषित. ठीक आहे, कंटिन्यू ठीक करा आहे. दिलीपजी हा तर प्लीज. जे आपल्याला भाषांतर करण्यासाठी वगैरे वाक्य किंवा सुभाषित असतील तर ते आपण उत्तरपत्रिकेवर लिहिणं अपेक्षित नाही ना? प्रश्न लिहायची गरज नाही, म्हणजे नाही तसं. आता कसं आहे की गरज नाही. गाळलेला शब्द बरा असेल तर पूर्ण वाक्य लिहिणं आवश्यक. हा, ओके, केवळ तेवढा शब्द बरोबर. लिहून नका ठेवू, पण ते वाक्य पूर्ण लिहायचं. आणि जो गाळलेला शब्द भरला असेल त्याच्या खाली रेग मारायची, म्हणजे तुम्ही नेमका कोणता शब्द रेग भरला. मारायची, हा, आपण नेहमी करतो तसं, बरोबर. शाळेत करायचं तसं. पण पण प्रश्न लिहायची गरज भाषांतरासाठीचे नाही. वाक्य लिहिणं आवश्यक नाहीये. नाही नाही, तुम्ही एक फक्त भाषांतर लिहायचंय. तुम्ही फक्त त्यांनी भाषांतर. लिहिलेलं हो सगळं हो. उतरवायचं नाहीये नाही, उत्तरपत्रिकेवर. ओके, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे संस्कृतचं मराठीमध्ये लिहायचं तर संस्कृत वाक्य लिहिणं आवश्यक नाही. मराठीचं हिंदीचं संस्कृतमध्ये करायचं आहे तर हिंदी लिहिणं आवश्यक नाहीये. ओके, हा, आलं लक्षात. आणि समजा तुम्हाला असं विचारलं असेल 6 पैकी 5 भाषांतर करा. तर जर का तुम्ही पहिलं, दुसरं, तिसरं केलंय, चौथं गाळलं आणि 5वं आणि हम्म, 6वं असं केलं असेल तर हम्म, अनुक्रमांक द्या आणि ते हम्म. बरोबर अनुक्रमांक द्या आणि तेवढेच लिहा. म्हणजे आम्हालाही लक्षात येतं की हां, या बाईंनी 1, 2, 3 केली आहेत, चौथं गाळलंय आणि 5वं आणि 6वं केलंय. बरोबर, हा, किंवा तुम्ही सगळे ठीक लिहिले, आहे. वेळ वेळ पुरला तरी काही हरकत नाही. हां, म्हणजे काय प्रयत्न असतं सगळा की करा. हा, म्हणजे काही ठीक आहे. ठिकाणी एका ठिकाणी कमी पडलो, दुसऱ्या ठिकाणी आपण जास्त चांगलं लिहू शकलो, तर जे काय चांगलं लिहिलं बरोबर आहे, मिळून जातील तसे. बरोबर. धन्यवाद सर. 10वीच्या पेपरला आपण करायचं होतं, जेवढा होईल तेवढा लिहून टाका. तसं खरंच शाळेत गेल्यासारखं वाटायला हा, तसं वाटतंय. लागलंय. हा. हो, पण पेपर तपासून बघा मात्र उत्तरपत्रिका. त्याच्यासाठी वेळ होय, ठेवा. व्याकरणच्या चुका बरोबर आहे. शक्यतो टाळा. बघा कसं, म्हणजे मराठी सवय आता राहिली नसते बऱ्याच लोकांना. खरंच आहे, खरंच आहे. हा, लिहायची सवय केली पाहिजे. लिहिणं आणि मराठी लिहिण्यामध्ये पुन्हा आणखीन अवघड जातं आजकाल. त्याची एवढी सवय राहिली नाही आता ना. आजकाल तर पत्र पण हातच लिहितो वळत आपण. नाही ना. हा, हात वळत नाही हा, लवकर. आणि हात मोबाईलमुळे वळत तर नाही. काही, हा, लिहिण्याचं काही राहिलंच नाही मोबाईलमुळे आता. मोबाईल अगदी खरं, खरं. चालतंय. आणि हे जे सुक्ती आहेत, याला पण याचं जरी एका वाक्यात छोटस दिलेलं असलं या ठिकाणी, बली असे केवलमेश्वरीच्या, याच्यावर तुम्हाला काही एक्सप्लेन करावं वाटलं तर तुम्ही 3-4 ओळीत तरी करा. इथे जसा अर्थ दिलाय, भावार्थ दिलाय, यात तुम्ही एखादं उदाहरण जर देऊ शकला की असं असं झालं होतं, तसं झालं, काय जे काय असेल ते, एखादी कथा आठवली तुमच्या वाचनामध्ये आलेली, ती पण तुम्ही टाकू शकता तिथे. ज्यामुळे त्याला बल मिळेल, त्या आपल्याला काय लिहितं त्या. हॅलो. हा. भावार्थ म्हणजे संदर्भासहित स्पष्टीकरण आपण जे लहानपणी लिहायचो. जर तुम्हाला आठवत असेल आपण मराठी किंवा हिंदी शिकलो असं पाठशाळेमध्ये, तर त्यावेळेला आपण लिहायचो ना, प्रश्न असायचा संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. म्हणजे ते भावार्थाच्याच बरोबर मग आपलं उदाहरण द्यायचं का? हो हा, हो, चालेल भावार्थ चालेल. म्हणजेच तुमच्या भाव अर्थ, तुम्हाला जसा भाव त्याच्यामध्ये दिसला त्याचा अर्थ.
पांडुरंगाच्या बरोबर. जागी तुम्हाला भक्ती दिसली भावार्थ आणि तर ते त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या घ्यायचं भाषेत आपण. तुम्ही लिहायचंय. हं, हं. त्यालाच आपण भावार्थ म्हणतो ना. जसं आता बलियसी केवलम ईश्वर इच्छा, म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणतो की प्रयत्नांती परमेश्वर. सगळे प्रयत्न केले आपण, पण शेवटी परमेश्वर त्याला योग्य असेल तर करेल तो. कर्म करणं आपल्या हातात आहे, ईश्वर फळ घेणं आपल्या हातात नाहीये. एखादा पेशंट आयसीयू मध्ये असतो, त्याकरता बेस्ट अवेलेबल ट्रीटमेंट आपण देतो, तरी पण शेवटी हे ईश्वराच्या हातामध्येच असतं. म्हणजे एका स्टेज नंतर ईश्वराच्या हातामध्ये असतं असं आपण मानतो. हेच बलियसी केवळ अशी उदाहरणं आपण देऊ शकतो. आजारी माणसाला एका प्रयत्नानंतर वाचवणे न वाचवणे हे ईश्वराची इच्छाच असते. सर हम्म. तो इंडिव्हिज्युअली हे पाठवणार आहात का तुम्ही विचारल्यानंतरच प्रश्नपत्रिका पाठवणार आहात हा नाही, काय झालं त्यामध्ये म्हणजे ग्रुपवर न येणार का हा नाही, आधी ग्रुपवर ठरलं येणार आहे नाही. काय होतं, प्रत्येकाची वेळ वेगवेगळी आलेली अच्छा हं. आणि मग कुणाला आज जमतंय, कुणाला उद्या जमतंय. मग सरांनी काय केलं की असं 1 तारखेपर्यंत वेळ दिला त्यांनी. 1 हा तारखेपर्यंत तुम्ही लिहा, केव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा. तुम्ही सांगा ओके प्रश्नपत्रिका आता आम्हाला पाहिजे, त्यावेळा मी तुम्हाला हा पाठवतो. हा मग तुम्ही लिहा, हा त्या ठिकाणी फोटो हा फोटो म्हणजे PDF काढा हा आणि पाठवा माझ्या याच्यावर. हा मी सगळं हा एका ठिकाणी संकलित आणि करून मग पुढची कारवाई आणि केली. मला दुसरं असं विचारायचं होतं की आता अं, रिकाम्या जागी शब्द भरा येतं की नाही त्याला ते हो पूर्ण वाक्य लिहायला पाहिजे आणि हो जे हो आपण शब्द घातलाय तो हो त्याच्या खाली अंडरलाईन करायचे हा, हे हायलाइट कळलं हायलाइट करायचं पण त्याला. हा पण अजून एक दुसरा प्रश्न येतो असा की तुम्ही इंग्लिश शब्दाच्या ऐवजी तुम्ही संस्कृत शब्द लिहा तिथे तिथे काय करायचं तिथे पण पूर्ण वाक्य लिहायचं का हो, पूर्ण वाक्य लिहायचं. तसं येणार नाही बहुतेक तसं, हा कारण मराठीच्या ऐवजी नाही संस्कृत लिहा. आपल्याला हा, तुम्ही अभ्यास सरावमध्ये दिलेलं आहे ना ते अभ्यासक्रमामध्ये आहे. हो, आहेत. हा पण सरावामध्ये हो दिलेलं आहे हो ते हो म्हणून आहे. म्हटलं हो हो, येणार नाही असंही हा सांगता ओके येत नाही. हा पण हा हा, पण तसं आलं आणि त्या ठिकाणी जर कन्व्हर्शन म्हणजे काय भाषांतर करायचं असलं हा तर ते केल्यानंतर हा जो शब्द बदलला आपण त्याला एक हा वेगळ्या शाईने किंवा त्याच्या खाली रेग मारून असं करता हा येतं. त्या ठिकाणी सर लाल शाई अजून एक वापरून. मला विचारायचं आहे की इथं आता मी ज्यावेळेला प्रॅक्टिस बघितली ना करायचा प्रयत्न हम्म, केला हम्म, हम्म. तर कुरू वर्क क्विकली असं लिहिलेलं आहे ना काम लवकर कुरू हा, कार्यम असं त्यांनी करू. हा तिथे हा, दिलेलं आहे हो तर हो मी कुरू कार्यम सत्वरम असं लिहिलंय हो तर कार्यम सत्वरम कुरू असं पण त्याच्याबद्दल हो आपण लिहू शकतो का हो 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 बरोबर आहे हो ना हो हो हो, हो. संस्कृतमध्ये कसंही लिहू शब्दक्रमाला शकता आपण. महत्व नाहीये. हा कुरु त्या- कार्यम सत्वरम पण चालेल किंवा कार्यम सत्वरम कुरु पण चालेल हो, सत्वरम कार्य करू हा हे पण चालेल. हा म्हणजे ठीक त्याचं काही असं ठरलेलं सिक्वन्स नाहीये, कारण हा प्रत्येक हा शब्द हे विभक्तीप्रमाणे चालतो आणि तो हम्म. विभक्ती बघितलं की आपल्याला कळतं की त्याचा अर्थ काय आहे. हो हो म्हणजे आणि सर ज्या वेळेला आज्ञार्थी वाक्य आहे ना हम्म. त्यावेळेला त्यांनी असं तू असं अमुक कर असं लिहितं तिथे त्वम लिहायची गरज नाही का किंवा त्वम लिहिलं तरी सुद्धा ते कुरु किंवा पठ असंच लिहिणं बरोबर आहे ना हो ना, त्वम पठ. हा जर त्या हा ठिकाणी एखाद्या हा वाक्यामध्ये नसेल, त्या ठिकाणी त्या भाषांतर करण्यामध्ये हा त्वमचा हा उल्लेखच नसेल, तर आपण हा या ठिकाणी ते त्वम जे आहे ते हम्म. कंसामध्ये टाकू शकतो. आपल्याला वाटलं तसं ओके लिहावं. हा हा एखाद्या ओके आपल्या संदर्भासहित आपल्याला लिहायचं असल्या ठिकाणी हो आणि हो तिथं भाषांतरामध्ये कुठेच काही नाहीये. हा लवकर चल असं म्हटलं तर हा तू लवकर चल. मग तू करता हा आपण कंसामध्ये त्वम लिहायचं. त्वम आणि शीघ्रम. जिथे हलंत येतात ना सर हा तिथे हा, काही ठिकाणी आपण वरती अनुस्वार देतो किंवा काही ठिकाणी हलंत देतो अक्षर तिथे लिहितो म तर ते पर्टिक्युलरली म इथे असेल. कसं मॅनेज करायचं हा हलंत म असतं ना, त्याचे हा काही हो नियम आहेत. पण हा तुमच्या बॅच करता ही या बॅच परीक्षेला ते गरजेचं नाही असे बघायचं अनुस्वार लिहा, म्हणजे हलंत म हम्म, लिहा, ते दोन्ही कसंही पण चालेल चालेल. हा ओके ते ओके काही नाही. ठीक ठीक आणि संस्कृत मधलं आणि वाक्य संपल्यानंतर एक हा उभी रेष द्यायचा दंड म्हणतात, येस ते येस सर आवश्यक हा असतं हं. आणि जिथे आवश्यक असेल तिथे विसर्ग द्यावा. म्हणजे सह म्हणल्यानंतर त्या ठिकाणी विसर्ग असतो, तो द्यावा. विसर्ग हा ओळखू येईल असा असावा, म्हणजे 2 टिंबती. आणि काय होतं, नाही तर मग घाईघाईमध्ये नुसती रेष होऊन जाते ती लिहिण्याच्या घाईमध्ये. आपल्याला वेळ भरपूर आहे, तसं काय 2 तास या परीक्षेला खूप वेळ आहे. पेपर हा साधारण 1.25 तासात संपायला पाहिजे, कारण याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पार्ट फार कमी आहे.